प्रतिनिधी अजिंक्य धायगुडे यांच्याकडे। अजिंक्य, ठाकरेंची सेना आणि चाकणकर समर्थक पुण्यात आमने सामने आहे। रुपाली चाकणकर ज्या महिला आयोगाच्या अध्यक्ष आहेत त्यांनी त्वरित राजीनामा द्यावा या मागणीसाठी जे ठाकरे गटाच्या महिला आघाडीच्या पदाधिकारी महिला ज्या आहेत त्या ठिकाणी आंदोलन करत आहेत। तर रुपाली चाकणकरांचे समर्थक देखील या ठिकाणी मोठ्या संख्येने जमलेले आहेत आणि दोन्ही महिलांचे गट जे आहेत ते समोरासमोर या ठिकाणी आलेले आहेत। खरं तर अनुचित घटना घडू नये यासाठी पोलिसांकडून या ठिकाणी दोन्ही महिलांच्या गटांना शांत करण्याचा प्रयत्न केला जातो। मात्र शिवसेना ठाकरे गटाच्या महिला ज्या आहेत त्या आता आक्रमक झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। खरं तर रुपाली चाकणकर समर्थक महिला आहेत त्यांनी यापूर्वी म्हणलं आलं आहे की हे या महिला ज्या आहेत त्या पैसे घेऊन आणि प्रसिद्धीसाठी इथं आलेल्या आहेत असं म्हणल्यानंतर हे वक्तव्य त्यांनी ऐकल्यानंतर ठाकरे गटाच्या महिला आघाडीच्या ज्या पदाधिकारी महिला आहेत त्या आता आक्रमक झाल्याचं आपण पाहतोय आणि पोलीस या महिलांना अडवण्याचा प्रयत्न करतायत। मात्र या ठिकाणी मोठ्या प्रमाणात रस्ता रोको आता सुरू केलेला आहे। समोरच आपण पाहतोय की रुपाली चाकणकर यांचं कार्यालय आहे। ज्या महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर आहेत त्यांचं कार्यालय या ठिकाणी समोर आहे। तर त्या कार्यालयासमोरच आता शिवसेना ठाकरे गटाच्या महिला आघाडीच्या नेत्या ज्या आहेत त्या रस्त्यावर असल्याचं आपण पाहतोय आणि वाहतूक कोंडी देखील या ठिकाणी मोठ्या प्रमाणात झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। आणि जोपर्यंत महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर या राजीनामा देणार नाही तोपर्यंत आम्ही या ठिकाणाहून हटणार नाही अशा प्रकारची भूमिका जी आहे ती या सगळ्या महिलांनी घेतल्याचं आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतंय। खरं तर जी फलटणमध्ये महिला डॉक्टरांची जी आत्महत्या झाली होती त्याच्यानंतर रुपाली चाकणकर यांनी पत्रकार परिषद घेतली। त्या पत्रकार परिषदेत महिला डॉक्टर बद्दल अवमानकारक वक्तव्य केल्याचा आरोप या ठिकाणी ठाकरे गटाच्या महिलांकडून केला जातोय आणि त्याच्यामुळे जे आहे ते हे आंदोलन सुरू आहे। आणि महिला डॉक्टर बद्दल अवमानकारक वक्तव्य केल्याचा आरोप या ठिकाणी ठाकरे गटाच्या महिलांकडून केला जातोय आणि त्याच्यामुळे जे आहे ते हे आंदोलन सुरू आहे। आणि ठाकरे गटाच्या ज्या महिला आहेत त्या म्हणतायत की जोपर्यंत रुपाली चाकणकर राजीनामा देत नाही तोपर्यंत आम्ही शांत बसणार नाहीये, आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत। खरं तर मोठा आक्रमक आंदोलन चालू आहे। तुम्ही रस्ता अडवला, रस्त्यावर आम्हाला त्यांच्या धमक नाहीये रोडवर येण्याची, पण आम्ही शिवसेनेच्या सच्चा कार्यकर्ते आहे त्याच्यामुळे आम्हाला आंदोलन रस्ता नवीन नाही, पण आम्ही जे करतो ते पोलिसांकडून दबाव टाकला जातो, तुमच्यावर दबाव टाकला जातो म्हणजे सरकारच पूर्ण पोलिसांच्या दबावात तुम्ही पैसे घेऊन इथं आलाय असा आरोप आहे तुमचा। सिद्ध करा ना त्यांना, सिद्ध करा, बाहेर या रोडवर येऊन सिद्ध करा। प्रसिद्धीसाठी आंदोलन चालू त्या आउट ऑफ रीच असतात कायम, त्यांना काही घेणे देणे नाही महिला आयोगाशी। त्यांना फक्त लाली लिपस्टिक करायची, छान छान साड्या घालायच्या आणि प्रेस कॉन्फरन्स घ्यायची, नाही तर कुठेतरी उद्घाटन करायची, यासाठीच त्यांना वेळ आहे। त्यांना महिलांच्या प्रश्नांशी काही देणं घेणं नाहीये। महिला आयोगाला एक काळीमा आहे त्या म्हणजे त्यांनी ताबडतोब महिलांचे प्रॉब्लेम आहेत। आता रस्ता रोको सुरू करणार का तुम्ही? रस्ता रोको करण्याची वेळ त्यांनी आली आहे। आम्हाला नागरिकांना त्रास द्यायचा नाहीये, आम्ही शांततेत आंदोलन करत होतो, पोलिसांनी ढकलून आम्हाला रस्त्यावर आणलं। आता पुढची काय तुमचं असणार आहे? आम्ही म्हणतो ना त्यांना खाली, आता खाली कुठे येतात त्यांच्या लाली लिपस्टिक कंपनी, खालीच येत नाहीये, पायरी सुद्धा खाली येण्याची धमक नाहीये त्यांच्यामध्ये। तुम्ही मग आता काय भूमिका म्हणजे पोलीस आता मग जोपर्यंत रुपाली चाकणकर राजीनामा देत नाही तोपर्यंत तुम्ही आंदोलन करत राहा? साखळी आंदोलन चालूच राहणार। वैशाली हगवण्यांचं काय झालं, संपदा मुंडेचं काय झालं, अशा अनेक महिला आहेत की त्या न्यायापासून वंचित आहे। अशा महिलेला त्या आयोगाच्या पदावर बसवा की ती प्रत्येक महिलेला निपक्षपातीपणा करून न्याय देऊ शकेल। लाली लिस्टिकवाल्या महिलांना काही आयोगावर बसण्याचा अधिकार नाही। नक्कीच आपण या ठिकाणी पाहतोय की मोठ्या प्रमाणात आक्रमक झालेल्या आहेत ठाकरे गटाच्या महिला आघाडीच्या ज्या कार्यकर्त्या पदाधिकारी आहेत। तर आता या ठिकाणी पोलीस व्हॅन देखील आणली गेल्याचं आपण पाहतोय। खरं तर आंदोलन जर हे चिघळलं तर त्या महिलांना या पोलीस व्हॅनमध्ये घेऊन गेलं जाईल अशा प्रकारचं देखील पोलिसांकडून सांगितलं जातंय। मोठा पोलिसांचा फौज फाटा या ठिकाणी तैनात करण्यात आलेला आहे। या ठिकाणी आपण पाहतोय की रुपाली चाकणकरांच्या ज्या समर्थक महिला आहेत त्या देखील या ठिकाणी जमलेल्या आहेत आणि काही वेळापूर्वी त्यांच्याकडून रुपाली चाकणकरांच्या समर्थनात देखील घोषणाबाजी केलेली आहे। आता हे आंदोलन जे आहे ते चिघळताना दिसतं। तुम्ही रुपाली चाकणकरांच्या समर्थनात यापूर्वी घोषणाबाजी करत होता, आंदोलन चिघळण्याची शक्यता? आंदोलन चिघळण्यासारखं म्हणजे चिघळेल ते त्यांच्यावर अवलंबून आहे।
पण आमच्या काही चुकाच नाही आहेत ना. आमचं म्हणणं पहिल्यापासून एकच आहे की आमच्या ताईंनी महिला आयोगाला इतका न्याय दिलेला आहे, इतकं सुंदर काम केलेलं आहे आणि त्यांना त्याची पोटदुखी आहे. जे फलटणमध्ये महिला डॉक्टरांची जी आत्महत्या झाली त्यांचा अवमान झालाय असं त्यांचा आरोप आहे. त्यांचं चारित्र्य हनन केलंय रुपाली चाकणकरांनी असं त्यांना वाटतंय. न्यायदेवता एक वेगळी बसलेली आहे ना, ते न्याय ठरवतील ना. कुठे आहेत महिला आयोगाच्या अध्यक्षा? कुठे आहेत? गेल्या अनेक दिवसांपासून समोर आलेले नाही. आहेत महिला आयोगाच्या अध्यक्षा त्या त्यांचं काम करत आहेत. अनेक दिवसांपासून महिला आयोगाच्या अध्यक्षांना संपर्क होत नाहीत. नेमक्या कुठे आहेत? तुम्ही रडताय का नेमकं? आम्ही नाही रडत आहे, आम्हाला रडायचं काही कारणच नाही आहे. त्या जोर जोरात बोलतायत त्यामुळे त्यांना ते ठसका लागलाय. रडत कार्यकर्ते आहेत, पैसे देऊन आणलेले नाहीयेत. उद्धव ठाकरे गटातले कुठले पदाधिकारी, कुठल्या भागातले, कुठल्या प्रभागातले ते त्यांना विचारा. त्यातल्या मागच्या महिला आहेत ना, त्यांना विचारा तुम्ही कुणाविरुद्ध तक्रार करायला आलाय ते. त्यांनी सांगितलं ना, मग मी उत्तरं द्यायला पाहिजे ती. आणि बाकीच्या बायकांना विचार की तुम्हाला कशासाठी आणलंय? अहो त्यांना कुणासाठी? म्हणजे तुमचा आरोप आहे अजून देखील पैसे घेऊन आलेल्या सगळ्या महिला आहेत. 1% नक्कीच आपण पाहतोय की आता त्या ठिकाणी ठाकरे गटाच्या ज्या महिला आघाडीच्या नेत्या आहेत त्यांचं आंदोलन सुरू आहे. तर या ठिकाणी ज्या रुपाली चाकणकरांच्या समर्थक आहेत त्या महिला जमलेल्या आहेत. खरं तर रस्त्यावर आता ठाकरे गटाच्या महिला आघाडीचं आंदोलन सुरू झालेलं आहे. त्यामुळे काही प्रमाणात वाहतुकीला देखील कोंडी होत आहे आणि जोरदार घोषणाबाजी या ठिकाणी महिला ज्या आहेत त्या करत असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. तर पुण्यामध्ये ठाकरेंची शिवसेना आणि चाकणकर समर्थक आमने सामने. चाकणकरांच्या विरोधामध्ये ठाकरेंची शिवसेना महिला आघाडी आक्रमक झालेली आहे. हिंदू हृदय सम्राट सरस्वती बाळासाहेब ठाकरे यांचा